UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा विश्वास। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचा दावा। महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। TV9 रिपोर्ट पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर, इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता, तर इतर 13 ते 23 पर्यंत जिंकण्याचा अंदाज। TV9 रिपोर्टर पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा नंबर। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक, महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। एक्झिट पोलनंतर भाजप ॲक्शन मोडवर, जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजप नेते संपर्क साधणार, विजय बंडखोरांसोबतची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, निकालाआधीच सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे बॅनर। दिल्लीत आज भाजप आणि महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। महाराष्ट्रामध्ये 65.2% मतदानाची नोंद, 30 वर्षांमधील सर्वाधिक मतदारांचा प्रतिसाद, राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का 70%हून अधिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला। परळीमध्ये पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानं आज घाटनांदूर बंदची हाक, जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। नाशिकच्या नांदगावमधील राड्याप्रकरणी 200 ते 250 जणांवर 4 वेगवेगळे गुन्हे दाखल, सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर कारवाई। वाशिम शहरामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्डिंग, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटचं चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर, पोलिसांकडून गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींना गयानाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल सन्मान। गौतम अदानींविरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10% ते 20% घसरण। राज्यातील किमान तापमानामध्ये मोठी घट, पुढील आठवडाभर तापमानातील घट अजून वाढण्याची शक्यता, पुण्यामध्ये सर्वात कमी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या चिंताजनक, 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार, तर खासगी कार्यालयांना देखील वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।